मी माझ्या सगळ्या एस-आय-पी बंद केल्या. हो, एकही एस-आय-पी चालू नाही आता. पण हा डिसिजन कुठल्याही पॅनिकमुळे किंवा इमोशनल रिॲक्शनमधून घेतलेला नाही. मागच्या काही महिन्यात मार्केट खूप बारकाईने ऑब्झर्व्ह करताना एक गोष्ट सतत जाणवत होती. मार्केटवरून स्ट्रॉंग दिसत आहे, म्हणजे मोठं करेक्शन होईल असं वाटतं, पण मार्केट तितकं पडत नाही. आणि स्ट्रॉंग ब्रेकआउट होईल असं वाटतं, पण तसं अग्रेसिव्हली वरही जात नाही. म्हणजेच मार्केट एका अशा फेजमध्ये अडकल्यासारखं वाटतंय जिथे व्होलॅटिलिटी आहे, मूव्हमेंट आहे, पण ब्रॉड बेस्ड वेल्थ क्रिएशन मात्र मर्यादित दिसतंय. अनेक लोकांच्या एस-आय-पीज मागच्या 1.5 वर्षापासून नियमित चालू आहेत, पण इन्फ्लेशन ऍडजस्ट केल्यावर रिटर्न्स एवढे एक्स्ट्राऑर्डिनरी वाटत नाहीत. आणि तिथून एक महत्वाचा प्रश्न समोर यायला लागला. जर ट्रेडिशनल फ्लोज मधून अपेक्षित वेल्थ क्रिएशन होत नसेल, तर मग पुढचा पैसा नेमका कुठे बनू शकतो? त्या प्रश्नातूनच मी मार्केट अधिक खोलात जाऊन अॅनलाइज करायला सुरुवात केली. एफ-आय-आयज काय करतायत, कॅपिटल फ्लो कुठे शिफ्ट होतोय, कोणते सेक्टर्स कन्सिस्टंटली आउटपरफॉर्म करतायत आणि पुढच्या काही वर्षात डिमांड कुठे तयार होऊ शकते. हे सगळं ऑब्झर्व्ह करताना मला जाणवलं की मार्केटच स्ट्रक्चर हळूहळू बदलतंय. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, मी एस-आय-पी का बंद केल्या, आता पैसे कुठे इन्व्हेस्ट करतोय आणि पुढच्या काही वर्षांसाठी माझा इन्व्हेस्टिंग अप्रोच नेमका काय आहे. सगळ्यात आधी करंट मार्केट सिच्युएशन समजून घ्या. मागच्या 2 वर्षात निफ्टी 22,000 ते 26,000 या रेंजमध्येच खालीवर होत आहे, पण या झोनमधून डिसायसिव्हली बाहेर यायचं नाव घेत नाहीये. मार्केटवरून स्टेबल दिसतंय, पण इंटरनली कॅपिटल रोटेशन पूर्णपणे बदललंय. एफ-आय-आयज लार्ज कॅप्स मधून हेवी सेलिंग करत आहेत, कारण ग्लोबली इंटरेस्ट रेट्स हाय आहेत आणि युएस बॉन्ड यील्ड्स अट्रॅक्टिव्ह झाले आहेत. त्याच वेळी डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स एस-आय-पी मधून सतत पैसा टाकत आहेत, त्यामुळे इंडेक्स स्टेबल दिसतंय. दुसऱ्या बाजूला मेटल्स, एनर्जी आणि काही स्पेसिफिक सेक्टर्समध्ये जबरदस्त रिटर्न्स दिसले, तर ट्रेडिशनल लार्ज कॅप फंड्समध्ये अपेक्षेप्रमाणे वेल्थ क्रिएशन झालं नाही. ग्लोबल लेवलवर वॉरमुळे क्रूड ऑइल प्राइसेस 90 ते $93च्या आसपास आहेत. डॉलर मजबूत होत आहे, रुपी वीक होत आहे आणि त्यामुळे इम्पोर्ट्स एक्सपेन्सिव्ह होऊन इन्फ्लेशनवर प्रेशर वाढत आहे. गोल्ड आणि सिल्वर सुद्धा कन्सिस्टंट डायरेक्शन देत नाहीयेत. हे सगळं पाहिल्यावर मला पर्सनली असं वाटायला लागलं की ब्लाइंडली डायव्हर्सिफाईड एस-आय-पी करून ॲव्हरेज रिटर्न्स घेण्यापेक्षा सेक्टरल ॲलोकेशन आणि फ्युचर ट्रेंड्स समजून टार्गेटेड इन्व्हेस्टिंग करणं कदाचित या फेजमध्ये जास्त लॉजिकल असू शकतं. मग एस-आय-पी बंद करून मी एक्झॅक्टली काय करतोय? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मी डायरेक्ट इक्विटी कॉन्सन्ट्रेशन वाढवलंय, पण याचा अर्थ रॅन्डम ट्रेडिंग किंवा पेनी स्टॉक्स नाही. मी फ्युचर डिमांड कुठे तयार होऊ शकते हे समजून सेक्टर्स निवडण्याचा प्रयत्न करतोय. मागच्या व्हिडिओमध्ये माझं भारतामधल्या डायरेक्ट स्टॉक्स मधलं ॲलोकेशन तुम्ही पाहिलंच आहे, त्यामुळे ते मी परत एक्सप्लेन करत नाही. पण जर तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू करण्याआधी तो नक्की बघा. पण युएस मार्केटमध्ये सुद्धा चांगले आणि फ्युचर डिमांड ओरिएंटेड स्टॉक्स सिलेक्ट करण्याचा माझा प्रयत्न आहे. उदाहरणार्थ सेमीकंडक्टर सेक्टर. आज एआय बूममुळे चिप्सची डिमांड एक्सप्लोसिव्हली वाढते. एआय मॉडेल्स ट्रेन करण्यासाठी जीपीयूज लागतात, डेटा सेंटर्स लागतात, हाय स्पीड मेमरी लागते, नेटवर्किंग इन्फ्रास्ट्रक्चर लागतं. त्यामुळे सेमीकंडक्टर इकोसिस्टीम पुढच्या दशकात स्ट्रॅटेजिक सेक्टर बनू शकतो. म्हणून मी युएस आणि ताइवान सेमीकंडक्टर इकोसिस्टीम रिलेटेड एक्सपोजर एक्सप्लोर करतोय. एनव्हिडिया सारखी कंपनी आज जवळपास एआय रिव्होल्युशनचं बॅकबोन बनलीये, कारण जगभरातल्या एआय कंपन्या त्यांच्या जीपीयूज वापरतात. डेटा स्टोरेज, कम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चर आणि ऑप्टिक फायबर रिलेटेड सेक्टर्सवर सुद्धा माझा जास्त फोकस आहे, कारण फ्युचर इकॉनॉमी पूर्णपणे डेटा ड्रिव्हन असणार आहे. एआय जितका मोठा होईल तितकी डेटा ट्रान्सफर, स्टोरेज, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्रोसेसिंग पॉवरची डिमांड एक्सपोनेन्शियली वाढणार आहे. म्हणजे पुढच्या काही वर्षात डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर हीच नवीन इकॉनॉमीची बॅकबोन बनू शकते. त्यानंतर मी मायनिंग आणि एनर्जी रिलेटेड थीम एक्सप्लोर करतोय. उदाहरणार्थ कॉपर, ईव्हीज, रिन्युएबल इन्फ्रास्ट्रक्चर आणि इलेक्ट्रिफिकेशनमुळे कॉपर डिमांड पुढच्या काही वर्षात सिग्निफिकंटली वाढू शकते. एका इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये ट्रॅडिशनल व्हेकलपेक्षा अनेक पटीने जास्त कॉपर लागतं. म्हणून युनायटेड स्टेट्स कॉपर इंडेक्स सारखा एक्सपोजर मला इंटरेस्टिंग वाटतो. त्याचप्रमाणे युरॅनियम रिलेटेड एक्सपोजरकडे सुद्धा मी बघतोय, कारण जग रिन्युएबल एनर्जी बद्दल बोलत असलं तरी स्टेबल बेसलोड इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी न्यूक्लिअर एनर्जी पुन्हा फोकसमध्ये येते. चायना, युरोप आणि युएस अनेक कंट्रीज न्यूक्लिअर एक्सपॅन्शन प्लॅन्सवर काम करत आहेत. न्यूक्लिअर एनर्जी वाढली तर युरानियम डिमांड नॅचरली वाढेल. म्हणजे ओव्हरऑल माझा फोकस एकच आहे, फ्युचर डिमांड कुठे तयार होऊ शकते हे आधी आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न. भारतामध्ये सुद्धा मी काही ऑल्टरनेटिव्ह फायनान्शियल प्रॉडक्ट्स एक्सप्लोर करतोय, जसं P2P लेंडिंग आणि कॉर्पोरेट बॉन्ड्स. हो, हे रिस्की आहे. काही प्रॉडक्ट्समध्ये कॅपिटल गॅरंटी सुद्धा नसते, पण काही बॉन्ड्स 12%, 15%, अगदी काही केसेसमध्ये त्यापेक्षा जास्त फिक्स्ड रिटर्न्स देतात. पण इथे एक इम्पॉर्टंट पॉइंट समजून घ्या, हा परमनंटली एस-आय-पी सोडण्याचा डिसिजन नाहीये.
हा मार्केट ऑब्झर्वेशन आणि ऑपॉर्च्युनिटी ॲलोकेशन फेज आहे. सध्या ऑइल प्राइसेस कम्पॅरेटिव्हली हाय आहेत. इन्फ्लेशन प्रेशर अजून पूर्णपणे कंट्रोलमध्ये नाही आणि ग्लोबल व्हॉलेटिलिटी जास्त आहे. जर ऑइल प्राइसेस पुन्हा $80 आसपास आले, इन्फ्लेशन प्रेशर कमी झालं आणि मार्केट स्टेबिलिटी इम्प्रूव्ह झाली, तर मी पुन्हा SIP रिझ्यूम करू शकतो आणि त्याचे अपडेट्स मी वेळोवेळी देतच राहीन. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कारण SIP वाईट नाही, उलट बहुतेक रिटेल इन्व्हेस्टरसाठी डिसिप्लिन्ड SIP अजूनही बेस्ट वेल्थ क्रिएशन टूल आहे. फक्त सध्याच्या मार्केट फेजमध्ये मला सेक्टर स्पेसिफिक ऑपॉर्च्युनिटीज कम्पॅरेटिव्हली जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतात. पण शेवटी माझा ॲक्च्युअल ऑब्जेक्टिव्ह काय आहे? पहिली गोष्ट म्हणजे सेक्टरल ॲलोकेशन इम्प्रूव्ह करणं, म्हणजे पैसा कुठे फ्लो होतोय, इकॉनॉमी कुठे शिफ्ट होतीये आणि फ्युचर डिमांड कुठे तयार होऊ शकते हे समजून कॅपिटल ॲलोकेट करणं. दुसरी गोष्ट म्हणजे अपकमिंग हाय ग्रोथ सेक्टर्स लवकर आयडेंटिफाय करणं. AI, सेमीकंडक्टर्स, डेटा इन्फ्रास्ट्रक्चर, ऑप्टिक फायबर, न्यूक्लिअर एनर्जी, मायनिंग, एनर्जी ट्रान्झिशन. कारण हिस्ट्री बघितली तर मोठी वेल्थ क्रिएशन अनेकदा इमर्जिंग सेक्टर्समधून झाली आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जास्त फायनान्शियल प्रॉडक्ट समजून घेणं. म्युच्युअल फंड्स, डायरेक्ट इक्विटी, इंटरनॅशनल इन्व्हेस्टिंग, कॉर्पोरेट बॉन्ड्स, कमॉडिटीज. कारण मला वाटतं फ्युचर इन्व्हेस्टिंग फक्त एक SIP सुरू करा आणि विसरा इतकं सिंपल राहिलेलं नाहीये. आज ग्लोबल मार्केट्स इंटरकनेक्टेड आहेत. एका देशाचं युद्ध दुसऱ्या देशाच्या इन्फ्लेशनवर इम्पॅक्ट करतंय. एका टेक्नॉलॉजी इनोव्हेशनमुळे संपूर्ण सेक्टर बदलू शकतं. त्यामुळे इन्व्हेस्टिंग अप्रोच सुद्धा इव्हॉल्व्ह व्हायला हवा. पण पुन्हा सांगतो, ही माझी पर्सनल स्ट्रॅटेजी आहे. सगळ्यांनी SIP बंद कराव्यात असं अजिबात नाही. बहुतेक लोकांसाठी डिसिप्लिन्ड SIP अजूनही बेस्ट लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग स्ट्रॅटेजी आहे. मी फक्त मार्केट बदलताना कॅपिटल कुठे मूव्ह होतंय हे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला काय वाटतं? ट्रॅडिशनल SIP स्ट्रॅटेजी बेटर आहे की फ्युचर सेक्टर बेस्ड इन्व्हेस्टिंग जास्त पॉवरफुल होऊ शकतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असा प्रॅक्टिकल, रिअलिस्टिक आणि डेटा ड्रिव्हन इन्व्हेस्टिंग कंटेंट पाहिजे असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.